शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की मध्य भारतावर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा तसा विदर्भाला थोडा परिणाम होऊ शकतो. बाकी महाराष्ट्रात फार हवामानात बदल होईल असं वाटत नाही, परंतु आपण आजच्या अंदाजामध्ये त्याचे काय परिणाम होत आहेत ते बघूयात. मुख्य करून आपण केवळ महाराष्ट्राचा अंदाज देतो. भारतातील इतर राज्यांवर आपण केवळ आजूबाजूच्या राज्यांवर नजर टाकतो आणि कधीतरी आपल्याला महाराष्ट्रात फार काही सिस्टम नसतील तर आपण देशाच्या अंदाजावर थोडी नजर टाकत असतो. या पलीकडे आपण अंदाज बघत नाही. आज आपल्याला या स्टॅटिस्टिककडे बारकाईने बघणं आवश्यक आहे, कारण खंड सुरू झालेला आहे, पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि मग त्याचा परिणाम देशाच्या वातावरणावर किंवा राज्याच्या वातावरणावर कसा होतोय हे बघितलं पाहिजे. सुरुवातीला आपण आकडेवारी बघूयात. कोकणामध्ये आता 100% पावसाचं प्रमाण हे आजच्या तारखेला 99% आलेलं आहे, म्हणजे 1% घट झालेली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1%ची घट होऊन 121% पाऊस झाल्याचं या ठिकाणी आजची नोंद आहे. मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली होती, परंतु पुन्हा एकदा घट वाढते आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील 88% पावसाची नोंद झालेली आहे, 12% घट आहे. विदर्भामध्ये 89%ची एकूण नोंद आहे, म्हणजे 89% पाऊस पडला आहे, 11%ची घट आहे. काल जो 106% किंवा 105% पाऊस महाराष्ट्रामध्ये पडलेला होता, तो आता 103%वर पोहोचला आहे, म्हणजे आता त्याची टक्केवारी आणखी 2%ने घटली आहे. जर टक्केवारी एका दिवसात 2%ने घटू लागली असेल तर पुढील दीर्घखंडामध्ये हे पर्सेंटेज अतिशय जलद गतीने कमी होण्याची शक्यता आहे. आणि मी आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अमरावती आणि चंद्रपूर हे दुष्काळी जाहीर होतील आणि ते आज रेड झालेले आहेत. आता 2 दिवसामध्ये नागपूर आणि गडचिरोली देखील रेड होणार आहे, कारण या ठिकाणी 18%ची घट आहे. त्यामुळे हे जिल्हे लवकरच दुष्काळी जाहीर होतील. परंतु सध्या विदर्भात पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे या घटमध्ये सुधारणा होते की वाढ होते हे मात्र बघणं आवश्यक राहील. आता राज्यामध्ये जे 5 दुष्काळी जिल्हे होते त्यामध्ये सिंधुदुर्ग, नंदुरबार, सोलापूर, बीड, जालना, हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर यांची आता भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण 8 जिल्हे हे दुष्काळी ठरलेले आहेत. अतिवृष्टीचे जिल्हे 5 आहेत आणि ते अजून त्या संख्येमध्ये फारसा अजून बदल झालेला नाही आहे. केवळ बुलढाणा जिल्हा हा देखील अतिवृष्टीचा होता, परंतु त्यामध्ये बऱ्यापैकी आता आकडेवारी बदलली आहे. लातूर, परभणी, वाशिम आणि अकोला हे जिल्हे देखील मोठी घट आहे. त्या पाठोपाठ आता अहिल्यानगरसुद्धा 9%च्या घटीवर आलेलं आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये घट वाढते आहे आणि जर हा खंड दीर्घ राहिला तर आपल्याला पुन्हा एकदा चिंतेचे ढग वाढतील. परंतु एक समाधानाची बाब अशी आहे की गेल्या महिन्यामध्ये सर्व पाणी क्षेत्रामध्ये, म्हणजे पाण्याचा जो साठा आहे तो आपल्याला मुबलक तयार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. जुलैने आपल्याला समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण दिलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेरणीपुरता पाऊस झालेला आहे, पिकांपुरता पाऊस झालेला आहे. त्यामुळे समाधानाचं वातावरण बऱ्याच ठिकाणी आहे. याचं प्रमाण देखील 70%वर पोहोचलं आहे, म्हणजे केवळ 30% सध्या महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी आहे असं म्हणता येईल. जरी टक्केवारीत आपण 103वर असलो तरी एल निनोचा मोठा परिणाम असून असमान पावसाचं वितरण झालं आहे. आपण दररोज देशाची आकडेवारी देखील तपासत असतो. आज 7 तारखेला देशात 11%ची घट कायम आहे, म्हणजे 89% पाऊस आजही
नोंद कायम राहिलेली आहे. सध्या भारतामध्ये पावसाचं प्रमाण आपण जर तपासलं तर विदर्भामध्ये आज चांगल्या प्रकारचा पाऊस होता. तेलंगणा म्हणजे जवळपास या बहुतांश भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस बघायला मिळाला. आपण हे सर्व भाग बघतो. या सर्व भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस भारतामध्ये पडलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की कोकणमध्ये पाऊस आहे आणि विदर्भामध्ये पाऊस आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण आज कमी होतं. केवळ परभणी जिल्ह्यामध्ये थोडाफार पावसाचा प्रभाव दिसला होता. आपण जर न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार बघितलं तर JFS मॉडेलचा अंदाज आहे एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी विकसित झालेलं दिसते. याही ठिकाणी एक हलकी चक्राकार स्थिती आहे. कोकण किनारपट्टीला थोडं पावसाळी वातावरण यामुळे निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहील. बंगालच्या उपसागरातही बाष्प दाखवण्यात आले. एक वादळी प्रणाली या ठिकाणी विकसित होते. त्यामुळे दोन्ही वादळी प्रणाली यदा कदाचित एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला आपण बघतो की बिहार, छत्तीसगडच्या आणि झारखंडच्या दरम्यान एक सिस्टम प्रभावी असेल. मात्र या ठिकाणची सिस्टम कमजोर होईल. आपल्याला महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ वातावरण आहे. हलक्या काही ठिकाणी पाऊस होईल. कोकणातील पावसाचा जोरही कमी होण्याची शक्यता आहे. सध्या एका वादळी प्रणालीमुळे छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश, झारखंड या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचा थोडा परिणाम विदर्भावर देखील आहे. मात्र आज कोकण किनारपट्टीला बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण कमी झालेलं होतं. या ठिकाणी आपण बघतो की एक सिस्टम आहे तर एक वादळी प्रणाली या ठिकाणी आहे. मात्र ही वादळी प्रणाली 2 दिवसात नष्ट होईल आणि या वादळी प्रणालीला थोडी गती मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात केवळ कोकणात हलका पाऊस आहे. इतरत्र पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. 9 तारखेला महाराष्ट्रात पूर्व विदर्भात गडचिरोली वगैरे भागात थोडं पाऊस असेल. कोकणात हलक्या सरी होऊ शकतात. मात्र महाराष्ट्रातला पावसाचा खंड सुरू झाला आहे. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. स्थानिक काही ठिकाणी वातावरण पोषक असेल तर पाऊस होऊ शकतो, रिमझिम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा. परंतु कोकणातही पाऊस असेल, परंतु विशेष प्रभाव नाही आहे, हे लक्षात घ्या. दरम्यानच्या काळात भारताच्या या उत्तरेकडील भागात भरपूर पाऊस होणार आहे. एक वादळी प्रणाली या ठिकाणी सक्रिय राहणार आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होत नाही आहे. तर आपल्याला अपेक्षा होती की 11-12 तारखेला तयार होणारी ही सिस्टम महाराष्ट्रावर येईल. परंतु ती महाराष्ट्रावर न येता ती उत्तरेकडे सरकते आणि आपल्याला असं वाटलं होतं 13, 14, 15, 16 मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होईल. परंतु असं काही घडताना आता दिसत नाही. वातावरणात मोठा बदल झाला आहे. हे सगळे अंदाज बघत असताना मी एक सारांश देखील तुम्हाला देणार आहे. आपण पुढील 3 दिवस म्हणजे 8, 9, 10 केवळ कोकण किनारपट्टी आणि विदर्भ पाऊस बघतो. महाराष्ट्रात उर्वरित जिल्ह्यांमध्ये विशेष पावसाची शक्यता नाही. आपण या ठिकाणी बघतो नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये काही प्रमाणात वातावरण आहे. आज थोडं नांदेड, परभणीच्या भागामध्ये, लातूर पूर्व भागामध्ये देखील पावसाळी वातावरण होतं. आपण उद्या जर दिवसभरामध्ये बघितलं तर विदर्भामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागात पाऊस होऊ शकतो. बार्शी, सोलापूरमध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतो. दक्षिण कोकणामध्ये पाऊस होऊ शकतो. असा अंदाज आहे. आपण जर 9 तारखेचा अंदाज बघितला तर कोकणासहित बराच भागातील पाऊस उघडतोय. परंतु तरी देखील पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे. 10 तारखेला तसं फार विशेष वातावरण नाही आहे. कोकणात ढगाळ परिस्थिती राहील आणि
विदर्भातील पाऊसही कमजोर होण्याची शक्यता आहे. आपण 5 दिवसासाठी या मॉडेलचा अंदाज पुढे सरकवणार आहोत. याचं कारण असं आहे की आपल्याला एक वादळी सिस्टम जी मध्य प्रदेशवर असणार आहे, त्याचा हलका परिणाम जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यापर्यंत जाणवणार आहे. थोडं 11 तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण देखील चांगल्या प्रकारचं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण हा अंदाज पुढे सरकवलेला आहे. तर आपण 12 तारखेची सिच्युएशन बघितली तर 12 तारखेला मात्र खंड कायम आहे. म्हणजे खंड कालावधीमध्ये देखील एखादा दिवस असा स्थानिक वातावरणाचा असू शकतो. मात्र 12 तारखेपर्यंत आपल्याला मग पुढे पुन्हा पावसाची कमी जाणवायला सुरुवात होईल, हे मात्र लक्षात घ्या. आणि साधारण 12 तारखेनंतर पुढे तीव्र अशा प्रकारचा महाराष्ट्रातला खंड सुरू होईल आणि मग तेव्हा झालेल्या पावसाच्या आकडेवारीमध्ये झटपट बदल सुरू होईल, कारण पावसाची घट झटपट वाढत जाईल असा अंदाज आहे. आपण या सारांशामध्ये काही बाबी महत्त्वाच्या बघणार आहोत. थोडा या भागामध्ये 11 तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या भागात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. आता ही आपण 11 तारखेचं सांगतोय, परंतु उद्या आपल्याला या भागात देखील पावसाची शक्यता दिसते आणि कोकणामध्ये अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस आपण पूर्णपणे अनुभवणार आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रात जरी पाऊस होत असला तरी हा मिश्र किंवा हलक्या स्वरूपाचा खंड आहे. या खंडाची तीव्रता 12 तारखेपासून पुढे अधिक वाढत जाण्याची शक्यता आहे आणि हा जवळपास पुढे 10 दिवस असू शकतो. त्यामुळे मोठा खंड आपण महाराष्ट्र ऑगस्टमध्ये बघणार आहोत. मात्र शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरातून वादळी सिस्टम विकसित होऊन महाराष्ट्रात वातावरण बदलेल अशी शक्यता आहे, परंतु ते फार तीव्र असण्याची शक्यता नाही. सप्टेंबरमध्ये मात्र आपल्याला समाधान करणारा पाऊस महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे आपण त्याची वाट बघू. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, एल निनो आहे आणि तो यावर्षी परिणाम करणार आहे. जरी आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असली, समाधानकारक पाऊस झाला असला, तरी ती देखील एल निनोचीच मेहरबानी आहे. कारण असमान वितरणामध्ये काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती हेच एल निनोचं वैशिष्ट्य आहे. आणि आपण जर एल निनो वगैरे काही नसतो या म्हणणाऱ्यांवर आपला अधिक विश्वास असेल तर हा अंदाज आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही. आपणास हा अंदाज देण्याचा मुख्य हेतू एवढाच आहे की सामान्य शेतकऱ्यांना विश्वासार्ह अशा प्रकारचा अंदाज देण्याकरता आम्ही हा अंदाज सादर करतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.